जॉर्जियामध्ये एंट्री मिळेल की नाही या टेन्शनमध्ये 2 दिवस नीट झोप झाली नव्हती. निवांत झोपलो. सकाळी 9ला उठलो. मोबाईलवर दुपारी 12ची साईट सीइंग टूर बुक केली. काल तिबिलिसीमध्ये थोडं फिरल्यामुळे शहर ओळखीचं होऊ लागलंय. बसने पिकअप पॉइंट पर्यंत गेलो. सुप्रभात, नवा दिवस. मी बसने आलोय. ॲक्च्युली मी एक टूर बुक केली आहे. 12ला पोहोचायचं होतं आणि मी लोकल बसने वगैरे आलो धावत पळत वेळेत. आणि आत्ता 6 मिनटं आधी आलोय मी. सो इंटरेस्टिंग. तर ओपेरा हाऊसच्या बाहेर थांबायचं आहे आणि मग आज टूर आहे, 4 तासांची आहे जवळपास. फार पूर्वीपासून तिबिलिसी जॉर्जियाची राजधानी राहिली आहे. या नावाचा अर्थ होतो उष्ण पाणी, कारण इथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. शहरात एका उंच टेकडीवर नारिकाला किल्ला आहे. हा किल्ला शहराचं संरक्षण करायचा. तिबिलिसी सिल्क रोडवरचं खूप महत्वाचं शहर होतं. या व्यापारी मार्गाचं सुद्धा किल्ल्यामुळे संरक्षण व्हायचं. व्यापारी कारवावर लक्ष ठेवलं जायचं. या शहरातून जाताना व्यापारी इथे विश्रांती घ्यायचे, ट्रेडिंग करायचे. त्यासाठी शहरात बऱ्याच कारवान सराई बांधल्या होत्या. रस्त्यांवरून फिरताना काही रस्ते खूप अरुंद आहेत. घरांची कौलं रंगीबेरंगी, कॅफेज आहेत. मस्त शहर. इथे जॉर्जियन कंपोजर झकारिया पलियाश्विलीचा पुतळा दिसला. त्यांना जॉर्जियन क्लासिकल म्युझिकचे जनक म्हणतात. आजची टूर सुरू झाली. छोट्या व्हॅनने ज्वारी मॉनेस्ट्रीला पोहोचलो. मस्केता शहराजवळच्या या टेकडीवर 6व्या शतकात ही मॉनेस्ट्री बांधली. ज्वारीचा अर्थ क्रॉस. ख्रिस्ती धर्म प्रसाराचा तो काळ होता. ख्रिस्ती धर्मापूर्वी इथले लोक पगन हा निसर्गपूजक धर्म पाळायचे. चंद्र, सूर्य, अग्नी यांची पूजा करायचे. 4थ्या शतकात संत निनो यांनी धर्मप्रसाराला सुरुवात केली. अनेकांनी त्यांच्या शिकवणीने धर्म परिवर्तन केलं. राजाही प्रभावित झाला. संत निनो यांनी या टेकडीवर लाकडी क्रॉस बसवला. त्यामुळे सगळ्यांना समजलं की जॉर्जियाच्या राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारलाय आणि संपूर्ण देशाचा धर्मबदल झालाय. मॉनेस्ट्री खूप साधी होती. मोठ्या दगडांचं साधं पण मजबूत बांधकाम. क्रॉस आकाराची मॉनेस्ट्री, तिला एक मोठा घुमट, आतमध्ये बरीच मोकळी जागा. ख्रिस्ती धर्म स्वीकारणारी जगातली काही सुरुवातीची राष्ट्र होती, त्यात जॉर्जिया आहे. ज्वारी मॉनेस्ट्री संपूर्ण दगडी असल्याने लांबून बघितली तर डोंगराच्या कड्यातूनच तयार झाल्यासारखी वाटली. मूळ डोंगराचा भाग असल्यासारखी. टेकडीवरून दिसणारा कुरा आणि अरागवी नद्यांचा संगम मनाला सुखावणारा होता. अरागवी नदी डोंगरातून वाहत येते, बरोबर माती, खनिज, गाळ आणते. त्यामुळे तिचं पाणी थोडं मळकट तपकिरी. कुरा लांबवरून वाहत येते. पाण्यात गाळ कमी, त्यामुळे तिचा रंग निळसर हिरवा. या 2 वेगवेगळ्या शेड्स वरून कितीतरी लांबपर्यंत मस्त स्पष्ट दिसत होत्या. एका भन्नाट जागेला भेट दिली. फोर्ट, चर्च असा बराच त्याचा वापर केला गेला. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला आहे की आमची जी टूर आहे त्याच्यामध्ये इंग्लिश गाईडच नाही आहे, रशियन गाईड आहे. त्याला इंग्लिश बोलता नाही येते. सो त्याने असं सांगितलं की त्याने काहीच नाही सांगितलं, त्याने सोडून दिलं वाऱ्यावर. सो टेक्निकली गाईड नाही आहे, असंच फिरा. सो विदाऊट ऑडिओ व्हिज्युअल्स बघत आम्ही फिरतो तिथे. सो हे काम मी करतो, माहिती देण्याचं. गाईड माझ्यासाठी कुठे गाईड आहे? मला परत अभ्यास करायला लागणार आता. आणि जेव्हा ग्रुप घेऊन येईन, तुम्हाला घेऊन येईन, तेव्हा माहिती द्यायला लागणार. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अल्माटी कझाकिस्तान ग्रुप टूरमध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा.
रशियन बोलणाऱ्या गाईडची टूर अर्धी सोडून इंग्लिश बोलणाऱ्या गाईडची टूर जॉईन केली. सो हे चर्च, हा पार्किंग एरिया आणि इथे काय काय फॅन्सी गोष्टी आहेत. इथे काय खायला मिळते का बघूया. भूक लागली यार, काय खाल्लं नाही आहे मी. ओ फ्रूट्स आणि आईस्क्रीम. फ्रूट स्टॉलवर डाळिंब घेतलं. त्याचे दाणे आणि आतल्या बिया आपल्या इथल्या डाळिंबापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. टेकडीवरून खाली जे कॅथेड्रल दिसत होतं तिथे यायला निघालो. खरं तर मला ज्वारी मॉनेस्ट्रीच्या टेकडीवरून ड्रोन उडवायचा होता, पण त्या गाईडने घाबरवलं. परवानगी नाही म्हणाला. ही नवी गाईड म्हणाली, बिंदास उडव. स्वेतित्स्कोएली कॅथेड्रल याचा शब्दशः अर्थ लाईफ गिव्हिंग पिलर. ज्वारी मॉनेस्ट्री सारखीच इथली रचना आहे. एक फरक जाणवतो. भिंतीवर कोरीव काम, शिल्पकला, स्कल्पचर्स आहेत. काळ पुढे गेला तसा चर्चेसमध्ये सौंदर्य वाढू लागल्याच्या खुणा. आमची गाईड इंग्लिश मधून छान माहिती देत होती. जॉर्जियाचा इतिहास बराच रंजक असल्याचं लक्षात येत होतं. या कॅथेड्रलला एक स्थानिक दंतकथा जोडली आहे. इथे खाली ख्रिस्ताचा अंगरखा पुरलेला आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या वास्तूला तीर्थक्षेत्र मानलं जातं. बरेच लोक दर्शनासाठी येतात. कॅथेड्रलमध्ये एक पवित्र विहीर, होली वेल किंवा लाईफ गिव्हिंग वेल आहे. याचा उपयोग पूर्वी धर्मांतरणासाठी केला जायचा. स्वेतित्स्कोएली कॅथेड्रल कुरा आणि आराग्वी नद्यांच्या संगमावर बांधलंय. शहरातल्या गावातल्या मुख्य नद्यांच्या संगमाला पवित्र मानून तिथे देऊळ बांधण्याची परंपरा फक्त आपल्याच संस्कृतीत नाही, इथेही आहेच की. ज्वारी मॉनेस्ट्री आणि हे कॅथेड्रल दोन्ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये येतात. ड्रोनच्या नजरेतून दिसलेलं टुमदार मस्केता शहर, लाल उंच कौलांची घरं, दगडी रस्ते, जुन्या पद्धतीची चर्च एकदम मध्ययुगात आल्यासारखं वाटलं. 3000 वर्षांचा इतिहास सांगता हे शहर. सिल्क रोडवरचं महत्वाचं ठिकाण. शहरात फिरताना ओपन म्युझियम मध्ये असल्यासारखं वाटतं. मला इथे एक नवा मित्र भेटला, द युरेशियन मॅकपाय. मस्त रंग होते, पांढरा, काळा, निळा. त्याला माझी बॅग प्रचंड आवडली. कितीतरी वेळ तो माझ्याजवळ रेंगाळला. जसा मोठा इतिहास तसा सुंदर निसर्ग. शहर नद्यांच्या संगमावर वसलंय. चारही बाजूने डोंगर, दूरवर बर्फाच्छादित पर्वत, सगळंच आनंद देणार. इथे थोडा थोडा युरोपचा फ्लेवर येत होता. मोठं कॅथेड्रल, त्याचं नेटकं आखीव रेखीव बांधकाम, एका बाजूला असलेली संरक्षक भिंत आणि लांबच्या टेकडीवर जणू काही कड्यातूनच बाहेर झेपावणारी ज्वारी मॉनेस्ट्री. ड्रोन मनसोक्त फिरत होता. एकदा विचार आला, याला न्यावं का मॉनेस्ट्री पर्यंत. मग भीती वाटली, अंतरामुळे परत आलाच नाही तर. शेवटी आम्ही वाईन टेस्टिंग साठी आलो. कितीतरी प्रकारच्या वाईन टेस्ट केल्या. हा सुद्धा खूप भरभरून माहिती देत होता, पण सगळी रशियन मधून. काहीही कळत नव्हतं. दिवसभर फिरून प्रचंड भूक लागली होती. पारंपरिक डिश खाच्यापुरी खाल्ली. बोटीसारख्या आकाराच्या पावामध्ये भरपूर चीज आणि वर कच्च्या अंड्याचा योग. काय चव सांगू, विशेष नाही आवडली. खूपच मस्त दिवस होता आजचा. जॉर्जिया निसर्ग आणि इतिहास याने समृद्ध देश आहे याची झलक आज बघितली. आणि आजचा दिवस संपला अचानक आलेल्या पावसाने. केवढा रॅन्डम दिवस होता आजचा. म्हणजे आमच्या टूर गाईडला फक्त रशियन भाषा येते, इंग्रजी येत नाहीये. आणि त्यामुळे माझ्यासाठी ते फक्त व्हिज्युअल्स होते. मी फक्त बघतोय.
कानावर जे पडतं ते काहीच कळत नाहीये. सो ऑडिओ काहीच नाहीये, फक्त व्हिज्युअल्स आहेत. आणि अशा पद्धतीने अख्खा दिवस सगळी टूर अशी गेली. त्याच्यामध्ये थोडंफार दुसऱ्या गाईडकडनं जेवढं काही समजलं किंवा तिथे लिहिलेल्या पाट्यांवरनं जेवढं काही समजलं तेवढंच. सगळ्यात शेवटी आम्ही वाईन टेस्टिंगला आलो आणि तिथे जो माणूस सांगणारा होता तो पण रशियन बोलत होता आणि तो भरपूर काहीतरी सांगतोय आणि मला असं वाटलं की हा काहीतरी खूप इंटरेस्टिंग सांगतोय आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. तर शेवटी कंटाळून मला अचानक सुचलं की आपण मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेटचा वापर करूया. तर मी रशियन टू मराठी असं गुगल ट्रान्सलेटचं बटन दाबलं आणि तो जेवढं भराभर सांगतोय तेवढं मी तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. ते मोबाईलने पटकन ट्रान्सलेट करून दाखवलं. तोपर्यंत त्याची गोष्ट पुढे चालली आहे. मग मी ते पटकन वाचलं, पटकन पुढचं रेकॉर्ड केलं. असं तुकड्या तुकड्यांमध्ये मी ऐकण्याचा प्रयत्न केला की तो काय काय गोष्टी सांगतोय आणि त्या खरंच खूप इंटरेस्टिंग होत्या. एका राजाची गोष्ट होती, त्यानंतर वाईनच्या निर्मितीबद्दल तो सांगत होता, किती प्रकारचे वाईन, द्राक्षाचे प्रकार, बरंच काय काय चाललेलं. आणि मला ते असं त्या ॲपवरनं गुगल ट्रान्सलेटवरनं मला थोडं थोडं तोडकं मोडकं समजत होतं. त्या दिवशी मला समजलं की एक उत्तम टूर लीडर, तुमच्या भाषेतला टूर लीडर असणं का गरजेचं आहे किंवा एक टूर लीडरचं महत्व काय असतं ट्रिपमध्ये, हे मला त्या दिवशी समजलं. ओके. आणि जर तो तुमच्या भाषेतला असेल किंवा जर तो मराठीमध्ये सांगणारा असेल तर काय पाहिजे, त्याच्यासारखं बेस्ट काय असू शकतं. तर रानवाटाची अलमाटी टूर चालली आहे एप्रिल आणि मे महिन्यात. मी टूर लीडर असणार आहे, तुम्हाला मराठीमधनं सगळं सांगणार आहे आणि आपण सगळे धमाल करूया. शेवटच्या काही सीट्स बाकी आहेत, तर लवकरात लवकर तुमची सीट बुक करा. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चारिन कॅनियन, पोल्सा आणि कॅन्डी लेक्स, भरपूर पार्क्स, असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.